हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता या कृष्णाने आता आजीबाईचं रूप धारण केलेलं असतं आणि आता तिला फक्त बाळजाबाई आणि आढळरावांना मनवायचं असतं. त्यांनी दोघांनी लग्न करावं हीच तिची इच्छा असते, कारण यातच बाळजाबाईचा आनंद आहे आणि बाळजाबाईच्या आनंदासाठी कृष्णा जी आहे ती काहीही करायला तयार असते. तर त्यासाठीच आता ती आजीबाई बनून सगळ्यांच्या समोर आलेली असते आणि सगळ्यांना असं दाखवत असते की या घरावर दुःखाचं सावट आहे आणि ते सावट जाण्यासाठी तुम्हा दोघांना एकत्र येणं खूप महत्त्वाचं आहे. तर ती बाळजाबाईला विचारू लागते की मला सांगा बाळजाबाई, तुमचं लग्न झालंय ना व? तर त्यावेळी आता इथे ही जी पूजा आहे ती त्या कृष्णाला सांगू लागते की ते काय आहे ना आजीबाई, त्यांचं लग्न झालं आहे पण, आणि थोड्याच दिवसांपूर्वी रिसेंटली त्यांचा घटस्फोटही झाला आहे. तर त्यावेळी आता असं सांगताच इकडे ही जी कृष्णा आहे ती बोलते की काय, म्हणजे तुमचा घटस्फोट झाला आहे? तर असं चालणार नाही आहे बरं का. कारण तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या घरामध्ये सगळं काही सुखाने व्हावं, तुमचा मुलगा तुमचं घर हे आनंदाने वागावं, तर त्यासाठी तुम्हाला हे लग्न पुन्हांदा करावं लागेल, तुम्हाला दुसऱ्यांदा लग्न करावं लागेल. तर त्यावेळी आता हे ऐकताच आढळराव जे आहे ते बोलतात की हे आजीबाई काय बोलत आहात तुम्ही? हे पहा, ह्या दुसऱ्या लग्नाचा विषय इथे काढू नका, असं काही बी होणार नाही, असं आता आढळराव इथे कृष्णाला म्हणत असतात. खरं तर बाळजाबाईला कृष्णाचं म्हणणं जे आहे ते ऐकायला खूप छान वाटत असतं. कुठेतरी इथे बाळजाबाईंचीही इच्छा असते की आढळरावांनी त्यांच्याबरोबर दुसऱ्यांदा लग्न करावं, पण आढळरावांना हे मान्यच नसतं. कृष्णा जी आहे ती आता आढळरावांना बोलते की नाही, तुम्हाला असा हट्ट करून चालणार नाही, कारण तुमच्या घरातल्या सुखासाठी तुम्हाला हे करावंच लागेल, मी सांगते ना करावंच लागेल. असं म्हणत कृष्णा जी आहे ती मान हलवत सारखा हट्टीपणा करत असते की करावं लागेल करावं लागेल. तेवढ्यातच असं बोलत असताना आता कृष्णाच्या डोक्यावरचा जो विक असतो ना तो खाली पडतो आणि तो खाली पडल्यानंतर इथे दुष्यंतच्या लक्षात येतं की आता तो विक खाली पडला आहे म्हटल्यानंतर आता सगळ्यांच्या लक्षात येणार की ही कृष्ण आहे. त्यावेळी थोडा दुष्यंत जो आहे तो घाबरतो. तेवढ्यातच आता इथे पूजा जी आहे ती बोलते की कृष्णे तू, असं म्हटल्यानंतर आता आढळरावांनाही दिसतंय समोर आणि बाळजाबाईंनाही दिसतंय की ही दुसरी कोणी नसून आजीबाई नसून ही आपली कृष्णीच आहे. तर त्यावेळी आता इथे कृष्णाचं तोंड जे आहे ते बंदच होतं. आढळरावांना कृष्णाचा राग येतो. आढळरावांना वाटतं की कृष्णा, मी तुझं ऐकत नाही म्हणून तू कुठल्याही थराला जाशील काय? हे बघ, तू कुठलेही प्रयत्न करू नकोस, कारण मी या लग्नाला कधीही मान्यता देणार नाही. तर आता इथे बाळजाबाई आणि आढळराव दोघेही जण चकित होऊन उभे राहतात आणि इथे हा दुष्यंत जो आहे त्याला हसायलाही येत असतं आणि तो थोडा गंभीरही झालेला असतो. कारण कृष्णाला एवढं सांगून देखील ती ऐकत नसते आणि ती हट्टाला पेटली आहे. कृष्णा जी आहे ती म्हणत असते दुष्यंतला की काहीही झालं तरी मी आढळराव आणि बाळजाबाईंचं लग्न लावूनच देणार आणि आढळराव दुसऱ्यांदा लग्न करणार, असं इथे तिने दुष्यंतला म्हटलं होतं. पण आता आढळराव जे आहे ते उठून कृष्णाला म्हणतात की कृष्णा, तू हे खूप चुकीचं वागली आहेस. हे बघ, तुला कितीही वाटत असेल, तुला लाख वाटत असेल की आमचं लग्न व्हावं, पण आता हे लग्न होणार नाही, कारण माझी अजिबात तशी इच्छा नाही आहे. तर त्याचनंतर आता इकडे कृष्ण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण आढळराव तिच्याशी आणखी जास्त काही बोलत नाहीत, फक्त तिला शेवटची संधी देतात. हे बघ कृष्णा, तुला वाटत असेल की मी हे लग्न करावं, पण आज तू जे काही वागली आहेस ना त्याने मला त्रास झाला आहे आणि हा त्रास फक्त शेवटचा, मी तुला फक्त एक संधी देतोय, तुला या सगळ्याबद्दल माफ करतोय, पण पुन्हा कधी असं केलंस तर मी कधीही माफ करणार नाही. हे असं करण्याची काहीच गरज नाही आहे तुला, असं आता आढळराव इथे कृष्णाला म्हणत असतात. तर त्यानंतर आता बाळजाबाई देखील काही बोलत नाही, कारण आता तिला काही कळत नसतं की काय बोलावं. आज कृष्णाने तिच्यासाठी जे काही केलं होतं ना ते खूप होतं. आढळरावांना मनवण्यासाठी कृष्णाने किती प्रयत्न केला. तर त्यानंतर आता सगळे ज्याच्या त्याच्या खोलीमध्ये जातात. इकडे आता रात्रीच्या वेळी आता बाळजाबाई जी आहे ती एकटीच अंधारामध्ये बसलेली असते आणि कुठेतरी तिला कृष्णाचं बोलणं आठवत असतं.
कृष्णा कशा पद्धतीने सगळ्यांसमोर इथे माझ्या लग्नाचं आढळरावांसाठी बोलत होती, पण आढळरावांना ते लग्न मान्यच नाही आहे. तर त्यावेळी आता इथे ती त्याच गोष्टीचा विचार करत असते. खरंच कृष्णा किती चांगली आहे ना. कृष्णा माझ्यासाठी वाटेल ते करायला निघते, पण मी कधीच चांगली वागली नाही तिच्याशी. मी कधीही तिचा तिरस्कार केला आणि कधीही तिचा विचार न करता वागली आहे. पण कृष्णा सतत माझा विचार करते आहे. तर त्याचनंतर आता जेव्हा बाळजाबाई एकटी बसली होती त्यावेळी तिथे कृष्णा आलेली आहे आणि कृष्णा येताच कृष्णाला दिसत आहे की बाळजाबाई खूप विचारांमध्ये बसलेल्या आहेत. तर त्यावेळी आता कृष्णा बाळजाबाईला विचारू लागते की बाळजाबाई अशा का बसला आहात. कृष्णाला माहीत आहे आज जे काही घडलं आहे त्यामुळे कुठेतरी त्यांनाही या गोष्टीचा त्रास झालाच असेल, कारण आढळरावांनी सरळ सरळ लग्नासाठी नकार दिला होता. तर त्यानंतर आता इथे बाळजाबाई जी आहे ती कृष्णाकडे पाहून म्हणते की कृष्णा, आज तू जे काही माझ्यासाठी केलेस ना ते खूप आहे माझ्यासाठी पुरी. तुझ्यासोबत एवढं वाईट वागून, तुझा कधीही न विचार करता वागून तू माझ्यासाठी एवढं सगळं करायला निघाली आहेस. फक्त माझ्या आनंदासाठी तू एवढे प्रयत्न करते आहेस, हे पाहूनच मला खूप बरं वाटतं. मी किती मागच्या जन्मी पुण्य केलं असेल की मला तुझ्यासारखी सून मिळाली. तू माझा किती विचार करतेस कृष्णा. मी किती वाईटावर टपली होती, तुझा जीव घेण्यावर निघाली होती, आणि तरी देखील तू माझ्याशी एवढं चांगलं का वागतेस. असं सगळं आता इथे बाळजाबाई कृष्णाला म्हणत असते. तर त्याचनंतर आता कृष्णा जी आहे ती बाळजाबाईंना म्हणते की बाळजाबाई, तुम्ही कशाही माझ्याशी वागला असाल, पण आता मला तुमच्यामध्ये फक्त माझी आई दिसते. आईचं प्रेम मला कधीच मिळालं नाही, कारण सावित्री आईने कधीच माझ्या डोक्यावरनं मायेचा हात फिरवला नाही, आणि म्हणूनच मी या मायेला तरसले होते. आणि कुठे जाऊन मला आत्ता ते प्रेम तुमच्याकडनं मिळतंय. मला नेहमी असं वाटतं की माझी आई तुमच्यासारखीच असावी, जशा तुम्ही आत्ता आहात. तर त्यावेळी आता इथे बाळजाबाई जी आहे ती कृष्णाचं बोलणं ऐकत असते, आणि त्याचमुळे आता कृष्णा म्हणते की माझी आई आनंदात राहिली तर मी आनंदात राहील, आणि म्हणूनच मला वाटतं की माझ्या आईचं सुख ज्याच्यात आहे ते मला शोधलं पाहिजे आणि ते मला तिला मिळवून दिलं पाहिजे, आणि म्हणूनच मी हे प्रयत्न सोडणार नाही. बाळजाबाई, मी माझे प्रयत्न सुरू ठेवणार आणि तुम्ही तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, चालेल. तर आता इथे कृष्णा जी आहे ती बाळजाबाईशी बोलत असताना बाळजाबाई आणखीनच इमोशनल होतात, कारण या पोरीला किती समजावावं, किती सांगावं, पण तरीही तिला जे करायचं आहे ते ती ऐकणार नाही, असं आता इथे बाळजाबाई म्हणत असते. बाळजाबाईला खूप अभिमान वाटतो की कृष्णा तिला सून म्हणून मिळाली. तर आता इकडे पूजा आणि हा जयकांत दोघेही जण एका रूममध्ये असतात. जयकांतला पूजाला हे सांगायचं असतं की कृष्णाला हे करायचं आहे, त्या बाळजाबाईचं आणि आढळरावांचं लग्न लावून तो दुष्यंत जो आहे तो कायद्याने त्यांचा मुलगा होणार आहे, आणि सगळी काही प्रॉपर्टी त्याच्या नावे जाईल, आणि म्हणूनच या कृष्णाने कदाचित हा लग्नाचा घाट घातला असावा. तर त्यावेळी असं सगळं डोक्यात आणून पूजाच्या दिल्यानंतर पूजा जी आहे ती त्या जयकांतला म्हणते, पण मला असं वाटत नाही की हा जो म्हातारा आहे तो तिचं ऐकेल. तर त्यावेळी आता इथे हा जो जयकांत आहे तो बोलतो की त्या म्हाताऱ्याने ऐकू किंवा न ऐकू, अगोदर त्या बाळजाबाईला या सगळ्यापासून लांब ठेवलं पाहिजे. तिलाही असंच वाटतं की तिचं लग्न पुन्हांदा व्हावं, पण नाही, हे होता कामा नये. तर तेवढ्यातच पूजा बोलते की नाही, हे असं काही होणारच नाही आहे, कारण आपण हे असं काही होऊच द्यायचं नाही. आणि तसंही आपण खूप प्रयत्न करायचे, आपले जे होता होईल तेवढे प्रयत्न सुरू ठेवायचे. पण त्यावेळी आता जयकांत जो आहे तो बोलतो की तुला तर माहीतच आहे की आढळराव कृष्णाचं किती ऐकतो, आणि जर त्याने ऐकलं तर. तर आता इथे पूजा जी आहे ती बोलते की खरंच, तेही खरंच आहे म्हणा. हा म्हातारा सारखं कृष्णाचं काही ना काही ऐकतो. जर तिने त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं तर कदाचित तिचं तो ऐकेलही. त्यामुळे आपल्याला असा काही डाव टाकावा लागेल जेणेकरून हे लग्न कधीच होणार नाही. तर आता इथे जयकांत जो आहे तो बोलतो की मग मग काय केलं पाहिजे आपण. तर त्यावेळी आता इथे ही जी काही पूजा आहे ती बोलू लागते की यासाठी आपल्याला एकच काम करायला हवं, बाळजाबाईचा काळा चिठ्ठा या म्हाताऱ्यासमोर आणायला हवा. जेव्हा कधी आढळरावला या बाळजाबाईच्या भूतकाळातील काही गोष्टी कळत्याल त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकेल, आणि आपल्याकडे त्यासाठीचे पुरावे तर असतीलच ना. मला सांग जयकांत, तुझ्याकडे आपल्या या
बाजाबाईच्या भूतकाळापैकी 4-5 तर आपल्याकडे पुरावे मिळतीलच ना. म्हणजे 4-5 गोष्टी तशाही तिने केलेल्या आहेत, ज्या खूप भयंकर आहेत आणि त्यासाठीचे पुरावे आपल्याला हवे आहेत, जे की आढळरावांना दाखवल्यानंतर त्यांची या बाजाबाईसोबत लग्न करण्याची इच्छाच निघून जाईल. तर आता जयकांत बोलतो, की "पूजा, प्लॅन अगदी झकास आहे बघ आणि तसंही माझ्याकडे पुरावे तर मिळतीलच मिळतील. त्यामुळे तू काळजी करू नको, मी या सगळ्याचे पुरावे तुला देईल." तर आता पूजा बोलते की चल मग आता घाबरायचं काहीच कारण नाही आहे, आपलं सगळं काही मनासारखं होणार आहे, म्हणूनच तू आता पुरावे शोधण्यासाठी लाग, असं ती पूजा इथे जयकांतला म्हणत असते. तर इकडे बाळजाबाई जी आहे ते कृष्णाला आणखीन किती वेळ बोलत असते. तर त्यावेळी आता बाळजाबाई म्हणत असते की कृष्णा, मी ना तुमच्या सुखासाठी काहीही करायला तयार आहे बघ. तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की बाळजाबाई मला सांगा, खरं खरं सांगा मला अगदी मनापासून, तुम्हाला वाटतं का की तुम्ही दुसरं लग्न करावं, म्हणजे दुसऱ्यांदा लग्न करावं आढळरावांसोबत? तर त्यावेळी आता इथे ही जी बाळजाबाई आहे तिला जीभ रेटून म्हणता येत नाही की मला त्यांच्याशी दुसरं लग्न करायचं आहे आणि मला सुखाने संसार करायचा आहे. पण त्यावेळी ती बोलते की हे बघ कृष्णा, जर तुमचा आनंद त्यातच असेल तर मला काहीच हरकत नाही आहे दुसऱ्यांदा लग्न करण्यासही, असं म्हणत तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर त्याच वेळी आता कृष्णा बोलते की हे पहा बाळजाबाई, आता तुम्ही अजिबात काळजी करू नका. या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती आता माझ्यावर असणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करणंच सोडून द्या. आता सगळं मी हे बघून घेईल की काय करायचं आणि काय नाही करायचं. तर आता कृष्णा जी आहे ती तशीच बाळजाबाईच्या मांडीवरती झोपलेली आहे. बाळजाबाई तिथं तिच्यासाठी एक गाणं म्हणू लागते की संसार सुखी करण्यासाठी काय काय करावं लागते, अशा पद्धतीचं गाणं तिने तिथं गायलं आहे. आणि आता कृष्णानेही ठरवलं आहे की नाही, आता ती काही केल्या आढळराव आणि इथे बाळजाबाईंना एकत्र आणल्याशिवाय गप्प बसणार नाही. तर त्याचनंतर आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो म्हणत असतो की काय करावं या पोरीला, आता काय त्या रूममध्येच राहणार आहे का? अर्धा तास झाला आहे जाऊन तरीही खोलीत येण्याचं नाव नाही. तर त्यानंतर तो रूममध्ये जाऊन चिडचिड करत असतो आणि थोड्याच वेळाने तो कृष्णा कृष्णा म्हटल्यानंतर कृष्णा रूममध्ये आलेली आहे. आणि कृष्णा आल्यानंतर तो तिचा चेहरा पाहतो की कशा पद्धतीने तिचा चेहरा पडलेला आहे. तर त्याचवेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला विचारू लागतो की कृष्णा काय झालंय, हे बघ, मला माहिती आहे की तुझा आज सगळा मूड ऑफ झालेला आहे. हे बघ, तुझा प्लॅन जो आहे तो फ्लॉप झालेला आहे. पण काळजी करू नको, तुझा प्रयत्न चांगला होता. तर त्यावेळी आता इथे ही जी काही कृष्णा आहे ती म्हणते की माझा प्रयत्न जरी चांगला असेल ना, तरी मी थांबणार नाही. मी असे प्रयत्न करत राहील. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की पण कृष्णा, खूप मज्जा आली बघ. ज्यावेळी तुझा वीक पडला ना, त्यावेळी तुझा चेहरा जो आहे तो अगदी बघण्यासारखा झाला होता. तर आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की तू मला सांगायला हवं होतं. तो वीक जो आहे तो मी चिटकवून दिला असं चांगल्या पद्धतीने. का सांगितलं नाहीस तू मला? तर आता दुष्यंत कुठेतरी कृष्णाला चिडवत असतो. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतला म्हणते की हे पहा, तुम्ही मला चिडवायचं बंद करा हां. आता खूप झाली मस्करी, कारण मी खूप सिरियस आहे. हे पहा, माझा अजिबात मस्करी करण्याचा मूड नाही आहे. तर आता दुष्यंतला मात्र खूप हसायला येत असतं. दुष्यंतच्या डोक्यातून अजूनही तो वीक पडलेलं दृश्य जात नसतं आणि त्यावेळी कृष्णाचे जे काही एक्सप्रेशन झालं होतं तेही अगदी बघण्यालायक होतं. तर त्याचनंतर आता इथे कृष्णाने ठरवलं आहे की नाही, काहीही झालं तरी ती आढळराव आणि बाळजाबाईंना एकत्र आणणारच. तर त्यावेळी आता हा जो दुष्यंत आहे तो बोलतो की बाकी मग आणखी काय प्लॅन आहे? तू म्हणते आहेस की तू त्यांना दोघांना एकत्र आणणार आहेस. पण अगं कृष्णा, आढळरावांनी म्हणजेच बाबांनी सांगितलं आहे स्पष्टपणे तुला की तू काहीही प्रयत्न करू नकोस आणि ते कधीही होकार देणार नाहीत. मग तू का प्रयत्न करतेस? तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की त्यांनी कितीही लाख सांगितलं असेल की ते या लग्नासाठी तयार नाहीत, पण ते माझं काम आहे. ते या लग्नासाठी कसे तयार होतील ही गोष्ट तुम्ही माझ्याकडे सोडा, कारण मी काही केल्या गप्प बसणार नाही आणि मी माझे प्रयत्न सोडणार नाही. तर त्यावेळी आता दुष्यंत जो आहे तो बोलतो की कृष्णा, तू खूप हट्टीपणा करते आहेस. हे बघ, या सगळ्यात ना आबा तुझ्यावरती चिडतील आणि दुसरंच काहीतरी होऊन बसेल. त्यामुळे माझं ऐक ना, तू प्लीज, त्यांना वाईट वाटेल, ते चिडतील, असं काहीही करू नकोस.
तर त्यावेळी आता कृष्णा बोलते की हे पहा, मला जे करायचं आहे ना ते मी करेल, तुम्ही नका काळजी करू आणि मी असं काही करणार नाही जेणेकरून ते दुखावतील. तर त्यावेळी आता इथे हा दुष्यंत जो आहे तो बोलतो की बरं मला सांग, त्यासाठी तुझ्याकडे काही प्लॅन वगैरे रेडी आहे का? तर आता कृष्णा जी आहे ती मान हलवते आणि बोलते की नाही, आत्ता तरी नाही, पण लवकरच मी करेल, की पुढे काय करायचं आहे हे मी सुचवेल. तर त्यावेळी आता इथे दुष्यंत जो आहे तो तिच्यावरती हसतो की काय अगं कृष्णा, तुझ्याकडे काहीच प्लॅन वगैरे रेडी नाही, मग हे सगळं कसं करणार? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती डोक्याला हात धरून बसते आणि देवाकडे एकच प्रार्थना करते की जे काही व्हायचं आहे ना ते चांगलं होऊ देत आणि लवकर होऊ देत, आणि अढळराव आणि बाळाबाईंचं लग्न लावण्यासाठी मला काहीतरी उपाय सुचू देत, असं ती देवाकडे हात जोडून प्रार्थना करत असते. तर त्यानंतर इकडे हा दुष्यंत आणखीनही त्या विकचंच घेऊन बसलेला असतो. त्या विकचं आठवताच आता इथे तो मजाक करत असतो, पण कृष्णाला मात्र त्याची चीड होत असते. कृष्णा खूप चिडत असतो आणि इकडे हा दुष्यंत हसत असतो. तर त्याच नंतर आता पुढे कृष्णा जी आहे ती काही केल्या तो विचार सोडणार नाही आहे. अढळराव आणि बाळाबाईंचं लग्न आणि कसे ते दोघेजण एकत्र येतील हा विषय तिच्या डोक्यात आणखीनही भरकटत असतो. तर त्याचनंतर पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे. तर आता इथे कृष्णा जी आहे ती सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना तिथे येते आणि बाळाबाईला म्हणते की बाळाबाई चला रेडी व्हा. तर त्यावेळी आता इथे कळत नसतं की बाळाबाईंना कृष्णा रेडी व्हायला का सांगत आहे. तर त्याचवेळी आता इथे बाळाबाईला कृष्णा म्हणते की बाळाबाई अहो असं काय करतायत, हे पहा तुम्हाला माहिती आहे ना आज घरात पाहुणे येणार आहे. तर आता अढळराव जे आहे ते कृष्णाला विचारू लागतात की कृष्णा, घरामध्ये कोणते पाहुणे येणार आहेत? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की ते काय आहे ना आबा, घरामध्ये आज बाळाबाईला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि बाळाबाई तर कृष्णाकडे डोळे वाटारून पाहत असते की काय? तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलते की हो बाळाबाई, आज तुम्हाला पाहण्यासाठी काही पाहुणे येणार आहेत मुलाकडचे, तर त्यासाठी तयार व्हायला नको का? असं म्हणत आता कृष्णा बाळाबाईला तयार होण्यासाठी सांगत असते. आणि त्याचनंतर आता कृष्णाने पूजाला इथे सगळ्यात मोठ्याने ओरडून सांगितलं आहे की पूजे, हे बघ आज सगळ्यात झाक स्वयंपाक कर हा, कारण कसं आहे ना आज पाहुणे येणार आहेत आणि पाहुणे नाराज झाले नाही पाहिजेत. ते काय आहे ना आता पुन्यांदा लग्न करायचं आहे ना. तर त्यावेळी आता अढळराव जे आहेत ते बोलू लागतात की ए कृष्णे, तुला सांगितलेलं समजत नाही आहे का? हे बघ असं काहीही होणार नाही, पुन्यांदा लग्न वगैरे काही होणार नाही. तर त्यावेळी आता कृष्णा जी आहे ती बोलू लागते की पुन्यांदा लग्न म्हणजे मी बाळाबाईचं बोलते हो, तुम्हाला तर लग्न करायचं नाही आहे, पण बाळाबाईंचं पुन्यांदा लग्न होणार, असं आता कृष्णा इथे म्हणत असते. पण आता बाकी सगळ्यांना कळत नसतं की ही कृष्णा काय बोलते आहे. तर आता कृष्णाच्या तोंडून सगळं काही खरं ऐकण्यासाठी बाकी सगळेजण तिला विचारू लागतात की पुन्यांदा लग्न, ते बी अढळराव नकार देत असताना बाळाबाई लग्न कसं काय करेल? हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो. पण आता पुढे कृष्णा बोलू लागते की बाळाबाईचं लग्न आहे म्हटल्यानंतर बाळाबाईंना मुलाकडचे पाहण्यासाठी येत आहेत. खरं तर या प्लॅनबद्दल कृष्णाने दुष्यंतलाही काही सांगितलेलं नसतं. हा प्लॅन जो आहे तो कृष्णाचाच एकटीचा असतो. तिला असं वाटत असतं की जर मी बाळाबाईचं लग्न ठरवलं तर कुठेतरी आबा जे आहे ते त्या लग्नासाठी होकार देतील आणि ते दोघेजण एकत्र लग्न करतील. तर म्हणूनच आता कृष्णाने खूप मोठा घाट घातलेला आहे. तिने काही पाहुण्यांना घरी बोलवलेलं आहे. तर पाहूयात की ते नक्की ते पाहुणे कोण आहेत ते. तर त्यावेळी आता इथे कृष्णा जी आहे ती सगळ्यांसमोर सांगू लागते की बाळाबाईंसाठी एक स्थळ आहे आणि तुम्हाला माहिती आहे का, ते सर देशमुख आहेत, त्यामुळे हे स्थळ तर बाळाबाईंना पसंत करेलच. हे ऐकल्यानंतर आता अढळरावांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कृष्णा हे काय करते आहे, बाळाचं लग्न कुणा दुसऱ्याशी लावून देण्याचा प्रयत्न करते आहे. तर आता इथे हे ऐकून ना खूप मोठा अढळरावांना धक्का बसलेला आहे आणि इकडे पूजा ती देखील चकित झालेली असते की काय, बाळाबाईचं लग्न कुणा दुसऱ्यासोबत? हे ऐकून तिलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि इकडे आता या कृष्णाच्या निर्णयावरती अढळराव काहीच बोलू शकले नाही आहेत. ते फक्त डोळे फाकून कृष्णाकडे पाहतच राहिले आहेत. तर मित्रांनो, आता कृष्णाने जो काही घाट घातला आहे तो यशस्वी ठरेल का? या लग्नामुळे कुठे अढळराव
बाजाबाईशी लग्न करण्याला होकार देतील का, की बाजाबाईचं लग्न कुणा दुसऱ्यासोबत होऊ देतील, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर नक्की पहा. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला नक्की आवडेल. कारण कृष्णाने जे काही पाहुणे आणले आहेत ते फक्त तिचे एक नाटक असतं आणि आता आढळरावांना मनवण्यासाठी तिचा एक प्रयत्न असतो. तर मित्रांनो नक्की पहा आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.